त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर देखील अध्यादेश काढला, बिल आणलं आणि ते बदलून घेतलं. गोष्ट सांगण्याची ही आहे की ही इंटरिम ऑर्डर आल्यानंतर देखील आज 11वा दिवस आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं त्या दिवसापासून मोजलं तर 12 दिवस की 13 दिवस झाले असतील, कारण आज तारीख आहे आपण पाहत आहे 11. एक गोष्ट आहे की 30 जानेवारीला ही ऑर्डर आल्यानंतर पुढे काय तयारी केली मुंबई महानगरपालिकेने? या मंडळांची बैठक बोलवली होती का? पोलिसांनी मंडळांची बैठक बोलवली होती का? ज्यांना तुम्ही स्वतःच जे काही परवानगी असतात ते दिले आहेत, तुम्ही बैठक तरी बोलवली होती का? पर्यायी योजना काही केली होती का? काल आम्ही पाहतोय सुनील प्रभूजी असतील, तिकडचे स्थानिक आमचे लोक असतील, गुडेकरताई असतील, ह्या सगळ्यांनी लढा दिल्यानंतर म्युन्सिपल कमिशनरशी बोलून, प्रशासनाशी बोलून वगैरे कृत्रिम तलाव आत्ता काहीतरी केला गेला. पण त्या कृत्रिम तलावामध्ये खरंच एवढ्या मूर्त्या जाऊ शकतात का? दुसरी गोष्ट म्हणजे जे मी सांगतो ना सतत, की भाजप ही हिंदुत्व नुसतं निवडणुकीपुरती वापरते, नंतर आम्हाला सगळ्यांना, आमच्या हिंदूंना असं वाटतं की आम्हाला फेकून देतं. ह्याची 2-3 उदाहरणं ही आपली डोळे देखत आहेतच. पहिलं म्हणजे गणपतीच्याच बाबतीत, गणपती बाप्पाच्याच बाबतीचं उदाहरण द्यायचं तर पहिलं उदाहरण हेच आहे की मागच्या सरकारच्या वेळी आपल्याला आठवत असेल 2023 साली की 22 साली जे सरवणकर, ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत, जसं परवा आपण पाहतो जी अडवणूक झाली, तसंच ह्याच सरवणकरांनी, जे आमदार होते, एकनाथ शिंदेचे आमदार होते, त्यांनी मिरवणुकीवर बंदूक रोखली होती. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळी चालवली. तत्कालीन गृहमंत्री जे आता मुख्यमंत्री ते सांगतात की गोळी चालली, पण कोणी चालवली हे मला माहिती नाही, ह्याचा अजून अभ्यास चालू आहे. खरं तर सरवणकरांवर UAPA सारखा कायदा, अतिरेक्यांचा कायदा लागू झाला पाहिजे होता, कारण हिंदूंवर त्यांनी बंदूक रोखली होती. स्वतःला हिंदुत्ववादी सांगणारं सरकार, ह्याच सरकारने सरवणकरांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचं अध्यक्ष केलं होतं. तसंच जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या मतदानाच्या 1 दिवसाआधी भाजपच्या काही ट्रोल्सनी चालवलं होतं की आता वक्फ बोर्डनी सिद्धिविनायकची जागा मागितलेली आहे. म्हणजे एका बाजूला ज्यांनी बंदूक रोखली गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर, घाणेरड्या शब्दांचा वापर केला, पिता पुत्र दोघंही त्याच्यात, तो व्हिडिओमध्ये पण आहे, मला वाटतं आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ दाखवलेला आहे, त्यांना तुम्ही सिद्धिविनायकाचं अध्यक्ष करता, त्या न्यासाचे अध्यक्ष करता. दुसऱ्या बाजूला मतं मिळवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही सांगता की वक्फ बोर्डने आता ही जागा मागितलेली आहे. आणि तिसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या सणामध्ये आणि मागी गणपतीमध्ये आता हे तुम्ही काल जे मूर्ती अडवण्याचं आणि अजूनही विसर्जन झालेलं नाही आहे, असं दुर्दैव मी कधीही आपल्या राज्यात पाहिलं नाही. एक दिसतं, एक प्रखरपणे दिसतं याच्यात की मराठमोळे जे सण आहेत, मराठमोळे जे हिंदुत्व आहे, ते भाजपला पुसून काढायचं आणि म्हणून भाजप गप्प आहे. तसं भाजपची ही दुतुंडी भूमिका जी आहे, दुटप्पी भूमिका जी आहे हिंदुत्वाबद्दल, ती जगजाहीर आहे. इथे काही उदाहरणं माझ्याकडे आहेत ना, ही बघा, हीच बातमी आत्ता 3 फेब्रुवारी 2025ची आहे. ही गोव्यामधली आहे. एका बाजूला आम्हाला सांगतात की भाजप हिंदुत्ववादी आहे, पण गोवा एक्सपोर्टिंग बीफ टू मिडल ईस्ट वाय गोवा मीट कॉम्प्लेक्स. गोव्यामध्ये मीट